कुणाल एवढ्या अंधारात काय करतोय? आपला पंप इकडे साईडला आहे, तुझ्या एवढ्या अंधारात काय करतोय? आता कुणाल त्याच्या घरी घेऊन चाललाय कैऱ्या. आता मी त्याच्याकडून एखादी घेतो. अरे कुणाल काय करतोय तू सुट्टी तर झाली, तू काय बटन दाबतोय? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज मी चाललोय नाईट ड्युटीला. आज सोबत रात्री मोसीने फक्त, आणि सकाळी 12 तासाच्या ड्युटीमध्ये कुणाल होता. तर त्याचा मीटर मी आता रात्री सांभाळणार आहे. तर मी चाललोय आता. तर पुढे काय काय होतं ते आपण बघणारच आहोत. तर चला मी व्हिडिओला स्टार्ट करतो. आता मी पोहोचलोय पंपवरती. तर आता एखादा फोनपेचा गट्टू घेऊ स्पेशल माझ्यासाठी आणि ड्युटीला सुरुवात करू. आता हा एक गट्टू 0 आहे सकाळपासून. तर हा 3 नंबरचा घेतोय मी. कुणाल एवढ्या अंधारात काय करतोय? आपला पंप इकडे साईडला आहे, तुझ्या एवढ्या अंधारात काय करतोय? भिंती पलीकडे जेवणासाठी आपल्याला कैऱ्या लागतं ना, मस्त लागतं जेवणाबरोबर. इथं कैऱ्या पण आहे का पंपावरती आपल्या? पण आहे ना पंपावर. सरने चांगलं काम करून ठेवलेलं आपल्यासाठी. आपल्या मोठ्या घरनी भरपूर चांगलं काम करून ठेवलेले आपल्यासाठी. पण आपल्याला आहे ना, आपल्याला काम जमत नाही का? काम जमत नाही आपल्याला, आखली नाही तेवढं. मस्त बोलला तू. आखली पाहिजे आपल्याला, तेव्हा काहीतरी चांगलं घेईन आपल्यासोबत. पण आता आम्ही एवढ्या अंधारात कैऱ्या तोडतोय, तुम्ही बघू शकता. कुणाल भाऊ आहे आपल्या सोबत. आता कुणाल त्याच्या घरी घेऊन चाललाय कैऱ्या. आता मी त्याच्याकडून एखादी घेतो, त्याच्या हाताने तोडून त्याच्या हातानेच खाणार आहे मी. तर बघू आता. कच्ची कैरी भारी लागते भाऊ. मी सकाळी दोन कैऱ्या खाल्ल्या, एक नंबर कैरी. कच्ची कैरीच भारी लागते. कलमी वाटतं, कलमी आंबा आहे काय? हा, मग वास पण येतो थोडा थोडा. कलमी आंबा आहे काय माहिती. तुम्ही बघू शकता किती मस्त आहे दिसायला. ओके मध्ये खायला पण एकदम मस्त आहे. तू रोज खातो म्हणे असं ऐकलंय. चीक बाजूला करून खायचं फक्त, चालेल ना? कारण अरे मी काय म्हणतोय, व्हिडिओ मध्ये अशी धूळ उडताना दिसते कस काय? असं ते पानाची धूळ उडती थोडी थोडी. अच्छा, म्हणजे धूळ पण लागतं. एकच बसून जाईन आपल्याला. ही घेतो मी. ठीक आहे. जेवण केलं का तू? तू एवढे सगळे घेऊन चाललात काय? एवढे सगळे घेऊन चाललो मी. मस्त काम करतो तू. मी पण खाईल, घरच्याला पण खाऊ घालेल. चांगलंय ना, चांगलंय ना. सरनी केलेलं आहे तर मग आपण खाणार. केलेलं आहे तर आपण खाणं भागच आहे. अजून भरपूर झाड आहे इकडं. खूप झाड आहे, पण झाड आहे, फुलांचे पण आहे बघा इकडं. फुलांचे सगळे. सर आमचे थोड्या वेळ आधी गवत काढत होते मोठे सर. हा का? हा सर, तिथे लॉनचं गवत कापत होते आमचे सर. त्या तिकडे लॉन आहे समोर, तिथे कापत होते. सर खूप काम करता. सर खूप काम करता आमचे सर. खूप मेहनती आहे. त्यांच्यासारखेच मेहनती व्हा तुम्ही पण. तुम्ही पण थोडस काम वगैरे करा, रिकामा टाइमपास फिरू नका. तुम्ही जर मेहनत केली तर तुमचं बघून आम्ही काहीतरी शिकू. आम्ही मेहनत करतो ना बाबा. आता पंपाची सुट्टी झाली, कैऱ्या घरी घेऊन चाललो. आता कैरीची चटणी करल मस्त पैकी, मस्त खायचं, गप्पा गप खायचं नाही का? गप तोंडात मस्त गप गप शिरा करायचा, गप गप चटणी करायची भावा. चटणी लय भारी लागते कैरीची. आपण मस्त मोठा आहे. बरं, तू घरी चालला का आता? आता मी घरी जाणार, मस्त पैकी फ्रेश वगैरे होणार, घरच्यांना सांगणार की चटणी वगैरे करून द्या, मस्त पैकी खाणार बिनार आणि झोपून जाणार. चल येऊन जा इकडे उडी मारून. कॅरी बॅग वगैरे नाही आता, एवढी सुविधा बी नाही, हातात घेऊन जाऊ शकतो. मी काही जुगाड करीन. जुगाड तर आहे ना मग. एक नंबर कैरी बघा, ताजी ताजी कैरी खायला घेऊन चाललोय मी. हा का? ते कुणाल ही कैरी डायरेक्ट खालीच चालते का? म्हणजे फक्त धुवून? एक नंबर लागते. कलमी आंबा आहे तो. तो जर पिकला, जर ना आपण तर पिकू तसं देणार नाही, पण पिकला समजा अर्धा, हा का? तर लय भारी लागेल तो खायला. कुणाल भाऊ काही मार्गदर्शन द्या लोकांना आपल्या. मार्गदर्शन असे आमचे की स्वच्छता वगैरे राखावा, स्वच्छता ठेवा, म्हणजे आपली दुनिया पण स्वच्छ राहील. आणि कसं आहे, लोकांना खूप सांगावं लागतं स्वच्छता ठेवा, स्वच्छता ठेवा. पण लोकांना समजत नाही त्या गोष्टी. लोक पण थुकून देतात, कुठं पण गुटखा वगैरे खाता. हे गुटखा वगैरे खाणं थोडस बंद करा. कारण काय आहे, ते गुटखा वगैरे जे कंपनी चालवतात ना, त्या कंपन्या स्वतः त्या गुटखा वगैरे काही खात नाही, त्या फक्त तुम्हाला खायला लावता. ही बरोबर गोष्ट केली. तुम्ही गुटखा वगैरे खाता, तुम्हीच मरणार आहे, आमचं काय जाणार नाही त्यात, तुम्ही मरताल. तू कोणतं व्यसन करतो कुणाल? मी व्यसन वगैरे काही करत नाही. चांगली गोष्ट आहे, एक नंबर गोष्ट. फक्त आंबे खातो. हा, आंबे तर खूप घेऊन चालले, तुम्ही बघू शकता. पूर्ण पिशवी भरून घरी घेऊन चालला. माझ्या खिशात येतो. नाही, अरे माझा पण घेऊन चालला काय तू? एक काढून दे मला. एक काढला का? हा, दोनच खाणार आहे मी. आता तू कधी चाललाय घरी? आता मी लगेच घरी जाणार आणि
माझं एकच सांगणं होतं तुम्हाला की काम वगैरे करा, बापाच्या पैशावर जगू नका. बापाच्या पैशावर जगून काही फायदा होत नाही. आपल्याला आपलंच करावं लागतं बस, याच्या पुढे मी काही सांगणार आपल्याला नाही. आपलंच करावं लागतं आणि आपण कसं जगायचं काय जगायचं हे आपण ठरवावं लागतं. फक्त पप्पा म्हटले चला फक्त जावं नाही लागत, पप्पाच्या विरुद्ध पण काहीतरी करावं लागतं, काम धंदे बघावं लागतं. जर मोठं व्हायचं तर आपल्या मनाचं ऐकायचं फक्त आणि आपलं काम चांगलं करायचं. नाही म्हणजे वडिलांचं पण ऐकायचं, असं नाही की फक्त आपल्याच मनाचं ऐकायचं. म्हटल्यानंतर मग बाप आपल्याला कुत्र्याने धुतो असं नका करू काही पण. चलो आपल्या पण मनाचं ऐका, वडिलांचं पण मनाचं ऐका. तुम्हाला ऑल द बेस्ट. धन्यवाद. अरे कुणाल काय करतोय तू? तू सुट्टी तर झाली, तू काय बटन दाबतोय? काय बटन दाबतोय तू? मोसिनला विचारलं मला पेट्रोल टाकायचंय म्हणून, तर तो बोलला की भाऊला विचार. नाही पैसे लागते भाऊ, भाऊला नाही विचारायचं. मी मालकाला विचारलं, विषय खतम. बापरे, इथं डेंजरस गोष्ट झाली. मग तर मालकाला विचारलं तर विचारलं तर डायरेक्ट विषय संपला नाही का? गणेश भाऊ जिंदाबाद. किती टाकतोय? 210चं पेट्रोल टाकतोय मी आता सध्या. अरे बाप, आकड्यावर आकडे. किती भाऊ? 210. खूपच टाकलं. आलेलं आहे माझ्या. मस्त 2 लिटर पेट्रोल टाकले भाऊ ना. काम भारी करतो एकदम, ऍक्युरेट 2 लिटर टाकले भाऊनी. कुणाल भाऊ, मी मोसिनला फोन करून सांगतो की मी 2 लिटर टाकलंय. त्याला सांगून द्या म्हणजे विषय टेन्शन राहत नाही. कसं नाहीतर त्याला वाटेल की साईनी पेट्रोल टाकून दिले एखाद्याला आणि पैसे दिले. तो आता जेवण करतोय का काय, टाइमपास करतोय काही कळत नाही. तो सध्या त्याचा. हॅलो दोसा दास का आला भाऊ को फोन करा जाऊन. हा डायरेक्ट भाऊ को फोन करा जा नाही घ्या. आता कुणाल भाऊचं म्हणणं आहे की आयफोन घेतला आणि त्या आयफोन मध्ये माझा फोटो नाही काढला तर काय फायदा त्या आयफोन घेऊन. तर आता त्या भाऊचे फोटो काढू आपण. भाऊ काही पोज वगैरे द्या, असं बसून काही चालणार नाही. उठा वगैरे सांगतोय मी तुला. लाईट चालू आहे ना, बाकीचं आहे ना. 4 लाईट चालू कर. नाही चालू नको करू ऐक ना, आम्ही सांगतो. तिथं बैस ना, तिथं त्या खुर्चीवर बसल्यावर भारी नको रिकामं आपल्याला. बैस रे, ताण नाही घेऊन तू एवढा. आता रात्रीचे 10:30 वाजलेले, तर सगळी आवरावरी झालेली, साफसफाई झालेली थोडीफार. आणि मोसीन तिकडं मागं बघू शकता तिथं झोपलेलं आहे. आता त्याला 2 पर्यंत मी झोपू देतो. 2 पर्यंत म्हणजे मी पण इथंच झोपणार आहे, इथं बाजेवरती झोपणार आहे. पण गाडी आल्यावर मी टाकणार 2 पर्यंत. त्यानंतर मग मी मध्ये ऑफिसमध्ये जाईन, मस्त आरामशीर झोपन आणि सकाळी उठेल. तर हा व्लॉग इथेच एंड करतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.